कधी उठून दिसतो, मला असं जाणवतं साहेब की काम करणारे कमी असतात पण बोलणारे जास्त असतात, कारण तिथे जाऊन स्टेजवर निघून जातात. परंतु आमचे सरपंच असे आहेत की काम भरपूर करतात पण बोलताना थोडंसं मागे राहतात. आता सुद्धा त्यांना म्हणलं आभार प्रदर्शनासाठी 2 शब्द व्यक्त व्हा, तर नाही म्हणले. आमच्या डॉक्टर संतोष कारंडेंना बोलू द्या. माननीय डॉक्टर संतोष कारंडे यांना विनंती करतो की या ठिकाणी आपला कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि आलेल्या पाहुण्यांच्या या ठिकाणी सर्वांच्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो. नमस्कार, मी संतोष कारंडे. आज पत्रकार दिनानिमित्त आलेल्या सर्व पत्रकारांचे आम्ही गावच्या वतीनं व ग्रामपंचायत मलवडी यांच्या वतीनं आभार मानतो. या कार्यक्रमाचे नियोजन आमचे सरपंच, विद्यमान सरपंच श्री बाजीराव तरडे आणि शकीलबाई साहेब तसेच कदम सर मुख्याध्यापक यांच्या नियोजनात हा कार्यक्रम झाला. सर, हे आणण्यासाठी आम्हाला एक गावची गोष्ट सांगतो की हे आणण्यासाठी सरपंच शकीलबाई आणि कदम सर यांचा लय मोठा सिंहाचा वाटा आहे. कारण ते पलीकडे बघितलं तर त्या पहिल्यांदा 2 पत्र्याच्या रूम आम्हाला कमीच न दिल्या, परत त्या रूम बांधल्यानंतर आम्हाला असं वाटलं सरपंच साहेबांना की पत्र्यात आता दिवसभर चाललेत आणि आता ही स्लॅबची इमारत करणं गरजेचं आहे. त्यानंतर सरपंच साहेबांच्या अध्यक्षतेखाली गावातून लोकवर्गणी केली पहिल्यांदा आणि आम्ही लोकवर्गणी घेऊन गायकवाड साहेबांकडे गेलो की गायकवाड साहेब आम्हाला स्लॅबच्या 2 रूमा तरी पाहिजेत, कारण आमचं गाव तसं सर सगळं म्हणजे मागासवर्गीय गाव, ओबीसी समाजाचं सगळं गाव आहे. तरी सरपंचाच्या मार्गदर्शनाखाली गावात भरपूर विकास काम चालू आहे आणि मेहता साहेब बोलले त्याप्रमाणे मेहता साहेब आपल्या इथं पाणी आलेलं आहे. 2 बलकवडीचं मलवडीमध्ये पाणी आलेलं आहे आणि त्या पाण्यामुळे गावामध्ये विकास म्हणजे ऊसाची शेती वाढलेली आहे. फक्त आता काय आमची मुलं घडणं हे लय महत्वाचं काम आहे, कारण आमच्याकडे थोडं परंपरा देवधर्म हे पहिल्यापासून जास्त चालत होतं. आता सरपंच साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शाळेची चांगली व्यवस्था होत आहे. तरी सरपंच साहेबांचे सुद्धा आम्ही गावच्या वतीने आभार मानतो व आलेल्या सर्व पत्रकार मित्रांचे आम्ही गावच्या वतीने आभार मानतो आणि हा कार्यक्रम रांगोळी स्पर्धा बघून संपला असं जाहीर करतो. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी रांगोळी काढली आहे. थोडस रांगोळीचं आपण निरीक्षण करून विद्यार्थ्यांना थोडस पाठबळ मिळेल.